Hello students, in this lecture we have to start new chapter, that is electrochemistry. In this chapter first we have to see about introduction. What is mean by electrochemistry? Electrochemistry is the branch of chemistry which deals with study of interconversion of electrical and chemical energy. Means in electrochemistry we have to study the conversion of electrical energy into chemical energy and chemical energy into electrical energy. इलेक्ट्रोकेमिस्ट्री ही केमिस्ट्रीची किंवा फिजिकल केमिस्ट्रीची एक ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकलचा एनर्जीचं आणि केमिकल एनर्जीचं इंटरकन्वर्जन बघणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये आणि केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. नेक्स्ट, it also deals with the resistance and conductance of aqueous electrolytic solutions. म्हणजे आपल्याला इथं आणखी स्टडी कशाचा करायचा आहे तर रेजिस्टन्स आणि कंडक्टन्सचा, एखाद्या सोल्युशनचा रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स आपण काढू शकतो किंवा त्याचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे द डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटीज ऑफ ॲक्वस इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. म्हणजे आपण समजा एखाद्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनची कंडक्टिव्हिटी डिटरमाइन केली, मग ती कंडक्टिव्हिटी आपल्याला कशाविषयी माहिती देणार आहे. द डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटीज ऑफ ॲक्वस इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे आपण जर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन केली तर आपल्याला त्या इलेक्ट्रोलाइटचा एक्सटेंट म्हणजे डिसोसिएशनचं प्रमाण किती आहे हे कळणार आहे. म्हणजे समजा एखाद्या इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी जास्त आहे ह्याचा अर्थ त्याचं डिसोसिएशन कसं होते, जास्त होते. आणि एखाद्या इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी कमी आहे ह्याचा अर्थ त्या इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन कसं होते, कमी होते. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आणखी पुढे गेल्यानंतर क्लिअर होतील. आता नेक्स्ट पॉईंट आहे द ड्राय सेल इज यूज्ड टू पॉवर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. ड्राय सेल माहिती आहेत आपल्याला, हे सेल तुम्ही बघितलेले असतील ड्राय सेल. हे जे ड्राय सेल आहेत हे ड्राय सेल आपण कशामध्ये वापरतोय, घड्याळ्यामध्ये वापरतो किंवा जे लहान हे मोठ्या घड्याळ्यामध्ये वापरतोय किंवा लहान जे सेल असतात ते आपल्या हातामध्ये घड्याळ असतात त्याच्यामध्ये असतात. म्हणजे जे काही ड्राय सेल आहेत ते आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये वापरतोय. मग आता ह्या ड्राय सेलमधून आपल्याला कुठली एनर्जी मिळते किंवा ह्याच्यामध्ये कोणती एनर्जी स्टोअर केली असणार आहे तर ह्या ड्राय सेलमध्ये केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते आणि त्या केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. बरोबर आहे का. आणि कसं होणार आहे म्हणजे ड्राय सेलमध्ये केमिकल एनर्जी आहे, मग त्याच्यामध्ये जे काही केमिकल एनर्जी आहे ती केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट होत असताना केमिकल रिॲक्शन होतात आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्या केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. इथं तेच सांगितलं आहे अ ड्राय सेल इज यूज्ड टू पॉवर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बिकॉज इट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. केमिकल रिॲक्शन्स ऑकर्स इन इट जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ड्राय सेलमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होतात त्या काय करतात, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. मग काय म्हणलं पुढं, दस इन ड्राय सेल केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजेच ड्राय सेलमध्ये काय होते, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. नेक्स्ट आहे द स्टडी ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल इज इम्पॉर्टंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रोकेमिकल सेलचा स्टडी महत्त्वाचा सायन्समध्ये आपल्याला किंवा केमिस्ट्रीमध्ये पण म्हणलं तरी. मग आता इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय असतं तर इलेक्ट्रोकेमिकल सेल हे एक डिव्हाइस आहे. ते डिव्हाइस काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकलमध्ये करते आणि केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकलमध्ये करते. ते पुढं आपल्याला पॉईंट आहेच. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेलचा स्टडी महत्त्वाचं काय ते सांगितलं बरं का. बिकॉज दिस इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा इट मेक्स पॉसिबल द मॅन्युफॅक्चर ऑफ इसेन्शियल केमिकल्स. म्हणजे त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या सहाय्यानं आपण वेगवेगळे केमिकल तयार करू शकतोय. मग ते एक्झाम्पल कोणकोणते आहेत बघा पुढं. फॉर एक्झाम्पल NaOH इज प्रिपेअर्ड बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl. म्हणजे आपल्याला हे NaOH माहिती आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. ते कशानं बनतंय तर NaClचं काय केलं जातं आहे, इलेक्ट्रोलिसिस. आणि हे NaOHचं यूज दिला इथं. NaOH इज यूज्ड इन फॉर्मेशन ऑफ सोप्स, डिटर्जंट्स अँड पेपर.
जे काही NaOH बनलेला आहे ते सोप म्हणजे साबण, डिटर्जंट आणि पेपर बनण्यासाठी उपयोग होतो. इथं महत्त्वाचा पॉईंट काय, फक्त आपल्याला NaOH कशापासून बनतोय तर इलेक्ट्रोलिसिस, NaClचं इलेक्ट्रोलिसिस करून NaOH बनतोय. फक्त एक्झाम्पल आहे ते. नंतर प्रिपरेशन ऑफ फ्लोरीन बाय इलेक्ट्रोलिसिस, म्हणजे फ्लोरीनचं पण प्रिपरेशन आपण करू शकतोय इलेक्ट्रोलिसिसच्या सहाय्यानं. हे एक्झाम्पल आहेत. तिसरं इलेक्ट्रो रिफायनिंग. आता इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणजे काय असते तर प्युरिफिकेशन ऑफ मेटलचं प्युरिफिकेशन. म्हणजे बघा, कुठलाही मेटल नेचरमध्ये प्युअर फॉर्ममध्ये आढळत नाही. तो कसा असतो, त्याच्या ओरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे जनरली ऑक्साईड किंवा सल्फाईड ह्या फॉर्ममध्ये असतो, आणि त्याचं प्युरिफिकेशन केलं जाते. आणि प्युरिफिकेशनसाठी जी प्रोसेस वापरली जाते ती प्रोसेस म्हणजे काय असते, इलेक्ट्रो रिफायनिंग. समजले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोप्लॅटिंग. आता इलेक्ट्रोप्लॅटिंग म्हणजे काय, कोटिंग ऑफ वन मेटल ऑन टू द अनदर मेटल. म्हणजे एका मेटलची कोटिंग दुसऱ्या मेटलवरती करायचे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण ऐकलं असेल की एखाद्या वस्तूला सोन्याचा किंवा चांदीचा मुलामा दिला जातोय, किंवा त्याचा थर दिला जातोय. मग ते देण्यासाठी काय केलं जाते तर ही इलेक्ट्रोप्लॅटिंगची प्रोसेस वापरली जाते. लक्षात आलं. आणि पुढचं एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ H2O. H2Oचं डिकम्पोजिशन करायचं आहे, म्हणजे H2 ब्रेक करायचं आहे, आणि H2 ब्रेक केल्यानंतर काय बनतोय, H2 आणि O2 बनतोय. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेलचा उपयोग करून आपण काय काय करू शकतो ह्याचे काय एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलिसिस. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, इलेक्ट्रोलिसिस इज द ब्रेकिंग ऑफ आयोनिक कंपाऊंड बाय पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आपल्याला त्या सोल्युशनमध्ये पास करायचा आहे, आणि इलेक्ट्रिक करंट पास करून आपण तो आयोनिक कंपाऊंड काय करतोय, ब्रेक करतोय. तिथं काहीतरी केमिकल रिॲक्शन होणार आहे. मग आता इथं ह्या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आपण कोणती एनर्जी सप्लाय करतोय तर इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, केमिकलमध्ये. देअरफॉर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द केमिकल एनर्जी. तर नेक्स्ट, redox reactions are the basis of generation of electricity by chemical reaction and production of chemical reaction by electricity. याचा अर्थ काय, आपल्याला रिडॉक्स रिॲक्शन माहिती आहेत, ते आपण नंतर पुढं पण बघणार आहोत. रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे, तर रिडॉक्स रिॲक्शन हा बेस आहे. कशाचा बेस आहे तर पुढच्या दोन प्रकारच्या रिॲक्शनचा. म्हणजे काय तर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल रिॲक्शनचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि दुसरं प्रोडक्शन ऑफ केमिकल बाय इलेक्ट्रिसिटी, म्हणजे केमिकलचं प्रोडक्शन होते किंवा केमिकल कंपाऊंड बनतात. कशाने बनतात तर इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून. ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये काय थोडक्यात रिडॉक्स रिॲक्शन असणार आहे. आणि तो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा बेस आहे बरं का. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये रिडॉक्स रिॲक्शन हा महत्त्वाचा पार्ट असणार आहे. आता पुढं काय म्हणले त्याचा अर्थ सांगितला बरं का. आता हे जे बोललो आहे का मी, काय म्हणले, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय केमिकल रिॲक्शन अँड प्रोडक्शन ऑफ केमिकल बाय इलेक्ट्रिसिटी. हे कसं होते तर आपण मग अशी एक बोललो तर इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेल कशासाठी वापरतात, अ डिवाइस यूज्ड टू इंटरकन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल अँड केमिकल एनर्जीज. म्हणजे इलेक्ट्रिकल आणि केमिकल एनर्जीचं इंटरकन्वर्जन करण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल सेलचा उपयोग होतोय. समजले. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये किंवा केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलचा उपयोग करून करू शकतोय. आता वरती जे म्हणले रिडॉक्स रिॲक्शन कशाचा बेस आहे, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय केमिकल रिॲक्शन अँड प्रोडक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन बाय इलेक्ट्रिसिटी. आता ह्या जे दोन प्रकारच्या प्रोसेस आहेत, these processes are carried out in electrochemical cell. ह्या दोन्ही प्रोसेस कुठं होतात, इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये होतात. म्हणजे तेच इलेक्ट्रिकलचं कन्वर्जन केमिकलमध्ये आणि केमिकलचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. लक्षात आलंय. पुढं काय म्हणले, मग आता इलेक्ट्रोकेमिकल सेल आपल्या लक्षात आलंय काय करतात ते तर केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकलमध्ये आणि इलेक्ट्रिकलचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये. मग आपलं महत्त्वाचं काय माहिती आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. आपल्याला इलेक्ट्रिसिटी बनवायची आहे,
तयार करायचे किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला केमिकल एनर्जीमध्ये करायचं आहे, तर आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्स्ट्रक्ट केले पाहिजे ना, ते सेल बनवले पाहिजे. म्हणून काय म्हणले, इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे ते सेल बनवायचे आणि त्या सेलचं ऑपरेशन म्हणजे त्याचं वर्किंग कसं आहे ह्याचा स्टडी करायचा आपल्याला पुढं. आता लास्टला काय म्हणले बघा, द करंट रिसर्च इन इलेक्ट्रोकेमिस्ट्री. म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सध्या संशोधन कशावरती सुरू आहे. द करंट रिसर्च इन इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज फोकस्ड ऑन डिझाईन ऑफ फ्यूल सेल्स. म्हणजे फ्यूल सेल बनवण्यासाठी त्याचं फोकस चालू आहे. म्हणजे सध्या सायंटिस्ट कशावरती वर्क करतात, तर फ्यूल सेल बनवायचे. आता हे फ्यूल सेल म्हणजे काय नेमकं, तर फ्यूल सेल इज द कन्व्हिनियंट अँड कॉम्पॅक्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा इलेक्ट्रिसिटीचा सोर्स म्हणून आपण फ्यूल सेलचा उपयोग करू शकतो. ज्याच्यामध्ये आपण थोडक्यात आपल्याला जी सध्या आता इलेक्ट्रिसिटी लागते ती कशावर लागते, तर आपण कोळशावर वीज निर्मिती करतो किंवा अणुविद्युत प्रकल्पमध्ये करतोय. ते काही दिवसांनी आपल्याला इकडं दुसरीकडं हे केलं पाहिजे, बरोबर आहे का. मग तिथं त्या ठिकाणी काय केलं जातं, तर जे आता आपल्याला एक एक्झाम्पल H2O फ्यूल सेलचं. मग असे फ्यूल सेल बनवून भविष्यामध्ये काय काय करायचं आपल्याला, तर तिकडचा जो आपलं हे आहे ते कमी करायचं आहे. म्हणजे कोळशापासून वीज निर्मिती हे काय शेवटपर्यंत काय शक्य होणार नाही, कधी ना कधी त्याचा सोर्स काय संपणारच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फोकस कशावर चालू आता, फ्यूल सेलवरती चालू आहे. आले लक्षात. इथपर्यंत काय अडचण, म्हणजे इथपर्यंतचा पार्ट होता इंट्रोडक्शनचा. लक्षात आले. आता पुढं नेक्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रिक कंडक्शन. आपल्याला कंडक्टर वगैरे माहीत आहे. कंडक्टर म्हणजे काय असतात, द सबस्टन्सेस विच अलाव द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू देम आर कॉल्ड कंडक्टर. द सबस्टन्सेस दॅट अलाउज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू देम आर कॉल्ड एज द कंडक्टर. म्हणजे जे सबस्टन्स स्वतःमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात किंवा अलाव करतात त्यांना आपण काय म्हणतोय, कंडक्टर म्हणतोय. जास्त काय सांगायची गरज नाही, फिजिक्समध्ये तुम्हाला झालंच असणार आहे. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ चार्ज. आता हा जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय त्याच्यामध्ये काय होते, तर चार्ज ट्रान्सफर होते किंवा आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन काय होतात, ट्रान्सफर होतात एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडं. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ चार्ज. देअर आर 2 टाईप्स ऑफ कंडक्टर. 2 प्रकारचे कंडक्टर आहेत. विच गिव्ज राईज टू 2 टाईप्स ऑफ कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. 2 प्रकारचे कंडक्टर आहेत. म्हणजे कुठले, एक मेटॅलिक कंडक्टर आणि दुसरा आयोनिक कंडक्टर. आणि त्या कंडक्टरवरून आपण 2 प्रकारचे कंडक्शन म्हणले बरं फक्त. म्हणजे मेटॅलिक कंडक्टरच्या ऐवजी आपण काय म्हणलं त्याचं, मेटॅलिक कंडक्शन. ते बघायचं आपल्याला. कंडक्टरचं टाईप बघायचं नाही, आपल्याला कंडक्शन बघायचं आहे. मेटॅलिक ऑर इलेक्ट्रॉनिक कंडक्शन आणि सेकंड आहे आयोनिक ऑर इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. आता सगळ्याला माहिती आहे मेटॅलिक कंडक्शनमध्ये काय होणार आहे, तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. कशी होते, ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे का. म्हणजे इन इलेक्ट्रॉनिक कंडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्शन थ्रू मेटल्स, इलेक्ट्रॉनिक कंडक्शन थ्रू मेटल्स इन्व्हॉल्व्स डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजे ह्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये काय होते, डायरेक्ट इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडं. ह्याचं एक्झाम्पल कसं सांगता येईल, ह्या प्रकारच्या कंडक्टरचं बरं का. ऑल मेटल्स, जवळपास सगळे मेटल आहेत, कॉपर किंवा ॲल्युमिनियम. आपल्याला माहिती आहे जी वायर असतं त्या वायरमध्ये आपण कॉपरचं किंवा ॲल्युमिनियमचं असतं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडं. फक्त आपण हे कंडक्शन बघतोय. द कंडक्शन डू नॉट इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ मॅटर. आता मला सांगा ह्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये मॅटर ट्रान्सफर होतोय का, म्हणजे आपल्या घरामध्ये जे वायर आहेत इलेक्ट्रिक करंट पास होतो, मग इथं मॅटर ट्रान्सफर होतोय का, म्हणजे जे काय कॉपर किंवा ॲल्युमिनियम आहे ह्याचा ट्रान्सफर होतोय का किंवा दुसरा कशाचा ट्रान्सफर होतोय का, तर नाही. कंडक्शन डू नॉट इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ मॅटर. आता मॅटर जर ट्रान्सफर होत नसेल तर मग इथं कुठल्या प्रकारची एखादी केमिकल रिॲक्शन होते का, तर केमिकल रिॲक्शन पण होत नाही. म्हणजे कंडक्शन प्रोसेस डू नॉट इन्व्हॉल्व एनी केमिकल चेंज. ह्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन किंवा कुठलाही केमिकल चेंज होत नाही. लक्षात आलंय. सेकंड, आयोनिक ऑर
इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. आता आयोनिक किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन म्हणजे काय असते की एक्झाम्पल सांगतो मला अगोदर. समजा आपण बिकर घेतलं, बिकरमध्ये वॉटर आहे आणि वॉटरमध्ये NaCl किंवा HCl किंवा ॲसिटिक ॲसिड हे सबस्टन्स ॲड केले. हे सबस्टन्समध्ये इलेक्ट्रोलाइट आहेत. ते जर सबस्टन्स ॲड केले आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली तर तिथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आता तिथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कशामुळे होते तर त्याच्यामध्ये जे काय आयन्स आहेत NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्याच्यापासून काय बनणार आहे Na+ आणि Cl-. हे जे आयन्स आहेत का ते आयन्स काय करतात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात किंवा ते आयन्स मूव्ह होतात एका इलेक्ट्रोडकडून दुसऱ्या इलेक्ट्रोडकडं आणि त्या आयनच्या मुवमेंटमुळे काय होते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. लक्षात आलं. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन इन्व्हॉल्व्स कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय मूवमेंट ऑफ आयन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट आत्ता बोललो मी तुम्हाला NaCl किंवा KCl असेल किंवा ॲसिटिक ॲसिड असेल किंवा HCl असेल किंवा NaOH बेस असू द्या, त्याच्यामध्ये जे काय आयन्स आहेत त्या आयन्समुळे काय होते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आता कुठले सबस्टन्स आहेत बरं का इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण असतात. द सबस्टन्सेस सच ॲज आयोनिक सॉल्ट. कुठला आयोनिक सॉल्ट KCl NaCl MgCl2 FeCl3. नंतर स्ट्रॉंग ऑर वीक ॲसिड्स अँड बेसिस. मग त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस वीक ॲसिड वीक बेस पण येणार. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. हे सगळे एक्झाम्पल इलेक्ट्रोलाइटचे आहेत. लास्टला आपले इलेक्ट्रोलाइट म्हणजे पण बघायचं बरं का किंवा पुढं वेन दीज इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन टू पोलर सॉल्वंट. ज्यावेळेस हे इलेक्ट्रोलाइट पोलर सॉल्वंटमध्ये आपण डिझॉल्व करतोय त्याचं काय होते डिसोसिएशन होते. कशामध्ये डिसोसिएशन होते आयन्समध्ये. म्हणजे मग अशी मी बोललो तुम्हाला की समजा बिकर आहे, बिकरमध्ये वॉटर आहे आणि वॉटरमध्ये आपण समजा काय टाकलं इथं NaCl ॲड केले, सॉलिड आहे NaCl आणि मग त्याच्यामध्ये काय होणार आहे NaClचं डिसोसिएशन होते. कशामध्ये होणार आहे Na+ आणि Cl की हे NaCl सॉलिड आहे आणि याच्यामध्ये ॲड केल्यानंतर काय होणार आहे Na aqueous + Cl - aqueous. याला म्हणायचं डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन. आणि आयोनायझेशन झाल्यामुळे आयन सेपरेट झाली आणि ह्या आयनमुळे इलेक्ट्रिसिटी काय होते कंडक्ट केली जाते. हेच महत्त्वाचं आहे बरं का इथं लक्षात आलंय. म्हणजे वेन दीज इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन टू द पोलर सॉल्वंट. बघा लक्षात येईल बरं का. म्हणजे आपण पोलर सॉल्वंटमध्ये जर हे इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व केले तर ते काय करतात डिसोसिएशन होतं त्यांचं किंवा आयोनायझेशन होते. तर पुढं काय सांगितलं आयोनिक सॉलिडबद्दल बरं का. आयोनिक सॉलिड डिसोसिएट इन टू आयन्स इन ॲक्वस ॲज वेल ॲज मोल्टन स्टेट. म्हणजे आयोनिक सॉलिड जे आहेत का ते ॲक्वस मिडियमला आणि मोल्टन स्टेटला किंवा आपण सॉलिड स्टेटला पण म्हणू शकतो. समजा NaCl सॉलिड आहे तो पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहे आणि NaCl ॲक्वस आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केला आहे तो पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतोय बरं का. लक्षात आलं का. म्हणजे कुठलाही आयोनिक सॉलिड ॲक्वस मिडियमला आणि मोल्टन स्टेटला इलेक्ट्रिसिटी काय करतोय कंडक्ट करतोय. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं बघा. आता ह्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये मॅटर ट्रान्सफर होणार आहे का तर होणार आहे. ते आपण एक्झाम्पलमध्ये पुढं कळणार आपल्याला. इलेक्ट्रोलिस ऑफ NaCl किंवा ड्राय सेलच्या एक्झाम्पलमध्ये वगैरे कळेलच. द कंडक्शन इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ कंडक्टर टू द अदर. ह्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये काय होते मॅटर ट्रान्सफर होतोय कुठून कंडक्टरच्या एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडं. आता मॅटर ट्रान्सफर होतोय ह्याचा अर्थ केमिकल चेंज पण होणार आहे किंवा आपल्याला माहिती आहे तर इलेक्ट्रोलिस होतं आहे Na+Cl- वेगळे होतात आणि त्याच्यापासून काहीतरी केमिकल रिॲक्शन पण पूर्ण होते. इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या रिॲक्शन होतात. याचा अर्थ साहजिकच तर केमिकल चेंज पण होणार आहे. म्हणजे करंट फ्लो थ्रू अँड इलेक्ट्रोलाइट कंडक्टर इज ऑलवेज अकंपनीड विथ केमिकल चेंज. ह्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये जो काय आपण करंट पास करतोय त्या करंट पास झाल्यामुळं तिथं काय होतंय केमिकल चेंज होतोय. लक्षात आलंय. हे झालं इलेक्ट्रोलायटिक कंडक्शनच्या बाबतीमध्ये. आणि हा जो पार्ट आहे हा आता यावर्षी सिलेबसमध्ये कट केलेला बरं का तरी पण आपण काढण्यासाठी घेतलेला आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. बघा आता इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय
तर द कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग नेचर ऑफ सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड बाय मेजरिंग देअर कंडक्टिव्हिटी. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं किंवा सोल्युशनचं कोण कंडक्टर आहे किंवा कोण नॉन कंडक्टर आहे, कोण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो किंवा कोण करणार नाही, हे आपण कशाहून काढू शकतो, तर त्याची कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करून. समजते का? म्हणजे एखादं सोल्युशन आहे त्याची कंडक्टिव्हिटी जर तो दाखवत असेल, तो कुणा इतकी वॉटरपेक्षा जास्त दाखवत असेल, वॉटरपेक्षा बरं का, तर तो कंडक्टर असणार आहे. आणि एखादं सोल्युशन आहे आणि ते वॉटरपेक्षा कमी किंवा वॉटर इतकी कंडक्टिव्हिटी दाखवत असेल तर ते काय नॉन कंडक्टर आहे. समजलं का? म्हणजे कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग नेचर कॅन बी डिटरमाइंड बाय मेजरिंग कंडक्टिव्हिटी. म्हणजे कंडक्टिव्हिटी डिटरमाइन केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही तो कंडक्टर आहे का नॉन कंडक्टर आहे. त्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? द सबस्टन्सेस डू नॉट डिसोसिएट इन टू दिअर आयन्स इन मोल्टन ऑर इन ॲक्वस सोल्युशन. याचा अर्थ काय? जे सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर किंवा त्याच्या मोल्टन स्टेटमध्ये डिसोसिएट होत नाहीत. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज असेल किंवा युरिया असेल, आपण जर ग्लुकोज किंवा युरिया किंवा सुक्रोज हे वॉटरमध्ये डिझॉल्व केले त्याचं डिसोसिएशन होत नाही आयन्समध्ये. आणि मग जर डिसोसिएशन झालं नाही तर आयन्स बनत नसतील तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील का? नाही. म्हणून डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज द नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट कळाले आपल्याला जे सबस्टन्स जे सबस्टन्स डिसोसिएट होत नाहीत मोल्टन स्टेटला किंवा ॲक्वस सोल्युशनमध्ये आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत त्यांना आपण काय म्हणतोय? नॉन इलेक्ट्रोलाइट. ग्लुकोज, युरिया किंवा सुक्रोज. आणि ह्याची कंडक्टिव्हिटी कशी असेल रे? द कंडक्टिव्हिटीज ऑफ दिस सोल्युशन इज नियरली सेम ॲज दॅट ऑफ वॉटर. म्हणजे ह्याची कंडक्टिव्हिटी कुणा इतकी असणार आहे? वॉटरच्या जवळपास असणार आहे. कारण आपण ते जनरली वॉटरमध्ये डिझॉल्व करणार आहोत म्हणून असं म्हणले बरं का. आता पुढं हे झालं नॉन इलेक्ट्रोलाइट. पुढं काय असणार आहे? इलेक्ट्रोलाइट. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. कारण आपल्याला सगळं आता ह्याच्यावरच बघायचं बरं का चॅप्टरमध्ये. इलेक्ट्रोलाइटवरती बहुतेक तर केमिकल रिॲक्शन कशा होतात ते कळतंय. द सबस्टन्सेस विच डिसोसिएट इन टू इट्स आयन्स इन मोल्टन ऑर इन ॲक्वस सोल्युशन. म्हणजे जे सबस्टन्स आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केली किंवा ॲक्वस मीडियममध्ये डिझॉल्व केली किंवा त्याच्या मोल्टन स्टेटला डिसोसिएट होतात. डिसोसिएट म्हणजे सेपरेट होतात. आता एक्झाम्पल बघितलं होतं ना, किंवा आपण दुसरं जे एक्झाम्पल सांगायचं म्हणलं HCl घेतलं आपण. HClचं काय होणार आहे? H प्लस आणि काय होणार आहे? Cl मायनस. हे डिसोसिएशन झालं ना. किंवा NaOH बेस घेतला, ह्याचं काय होणार आहे? Na प्लस आणि काय असेल? OH मायनस. हे झालं डिसोसिएशन. समजते? द सबस्टन्स विच डिसोसिएट इन टू आयन्स इन मोल्टन ऑर ॲक्वस सोल्युशन अँड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता मला सांगा, जर डिसोसिएट झाली तर काय बनतात? आयन्स बनतात. आणि आयन्स बनतात ह्याचा अर्थ ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहेत. म्हणून असे सबस्टन्स काय करतात? इलेक्ट्रिसिटीत कंडक्शन करतात. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? जे सबस्टन्स ॲक्वस मीडियममध्ये किंवा मोल्टन स्टेटला डिसोसिएट होतात किंवा आयोनाइज होतात आणि आयोनाइज झाल्यामुळे काय करतात? ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यांना आपण काय म्हणतोय? इलेक्ट्रोलाइट्स म्हणतोय. फॉर एक्झाम्पल KCl, NaOH, HCl, ॲस्टिक ॲसिड, भरपूर एक्झाम्पल आहेत. कुठलीही साल्ट घेऊ शकतो, कुठलाही स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस घेऊ शकतो. दिले मग इथं स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स अँड बेसेस अँड साल्ट. म्हणजे हे परत सांगतो, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड वीक बेस, आणि सगळे जेवढे काय साल्ट आहेत आयोनिक सॉलिड्स किंवा आयोनिक साल्ट ते सगळे काय असतील? इलेक्ट्रोलाइट्स असतील. समजले? आता लास्टचा पार्ट याच्यामध्ये बरं का. आता जे आपण एक्झाम्पल बघितली त्या प्रत्येकाचं डिसोसिएशन कंप्लीट होईल असं नाही म्हणता येईल बरं का. हे समजा NaOH आहे, HCl आहे, ह्याचं डिसोसिएशन कसं होतंय? कंप्लीट होतंय. ॲस्टिक ॲसिडचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत नाही. बघा काय म्हणल्या, सॉरी ह्याच्यामध्ये एक राहिलं बरं का, इलेक्ट्रोलाइटमधलं राहिलं आपलं. इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन घेतली आपण, एक्झाम्पल घेतलं, त्याची कंडक्टिव्हिटी. द कंडक्टिव्हिटीज ऑफ दिअर ॲक्वस सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणजे इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी कुणापेक्षा जास्त असेल? वॉटरपेक्षा जास्त असणारच आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ हाय अँड लो कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट.
म्हणजे हाय कंडक्टिव्हिटी आणि लो कंडक्टिव्हिटी ह्या बेसवरती इलेक्ट्रोलाइटचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलं आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये. मग पहिला आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. द सबस्टन्सेस विच डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली इन देअर ॲक्वस सोल्युशन आर कॉल्ड एज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जे सबस्टन्स किंवा ज्या सबस्टन्सचं कम्प्लीट डिसोसिएशन होते कशामध्ये, त्याच्या आयन्समध्ये, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे समजा आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतला, स्ट्रॉंग ॲसिड कुठला, HCl आहे. HClचं डिसोसिएशन कशामध्ये होईल, H+ आणि Cl-. इथं समजा आपण अज्युम केलं की HClचे 100 मॉलिक्यूल आहेत. ह्या 100पैकी जवळपास 100 मॉलिक्यूलचं डिसोसिएशन कशामध्ये होतं आहे, H+ मध्ये. म्हणजे हे 100 H+ बनणार आणि काय बनणार, 100 Cl- बनणार. आलं लक्षात. म्हणून हा काय झाला, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट झाला. समजतंय. ज्या सबस्टन्सचं डिसोसिएशन कम्प्लिटली होते किंवा त्याचं आयोनायझेशन कम्प्लिटली होते, पूर्णपणे जेवढा मॉलिक्यूल आहे त्या पूर्ण मॉलिक्यूलचं डिसोसिएशन कशामध्ये होतं आहे, आयनमध्ये. मग आपण त्याला काय म्हणतोय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसेस आणि आयोनिक साल्ट. जेवढे काही स्ट्रॉंग ॲसिड आहेत, स्ट्रॉंग बेस आहेत आणि आयोनिक साल्ट सगळेच बरं का, KCl, NaCl, FeCl3, LCl3. सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोज हाय कंडक्टिव्हिटी. हे कशी कंडक्टिव्हिटी दाखवतील, हाय दाखवतील. लास्ट आहे याच्यामध्ये वीक इलेक्ट्रोलाइट. आता वीक इलेक्ट्रोलाइट काय असणार आहे, द सबस्टन्स विच डिसोसिएट टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट इन ॲक्वस सोल्युशन आर कॉल्ड एज अ वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जे सबस्टन्स ॲक्वस सोल्युशनला कमी प्रमाणामध्ये डिसोसिएट होतात त्याला काय म्हणतो आपण, वीक इलेक्ट्रोलाइट. समजा ॲस्टिक ॲसिड घेतला आपण, कारण की ॲस्टिक ॲसिड हे एक्झाम्पल वीक ॲसिडचं आहे आणि वीक ॲसिड म्हणजे काय, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ॲस्टिक ॲसिड जर घेतला तर याचं डिसोसिएशन CH3CO- प्लस काय, H+ याच्यामध्ये होते. पण आपण अज्युम केलं की 100 मॉलिक्यूल आहेत, तर ह्या 100 मॉलिक्यूलमधलं सगळ्याच मॉलिक्यूलचं डिसोसिएशन होत नाही. स्मॉल एक्सटेंट म्हणजे समजा जवळपास फक्त 20 मॉलिक्यूलचं डिसोसिएशन कशामध्ये होईल, ॲसिटेट आयन आणि H+ आयन. बाकीचे जे 80 मॉलिक्यूल असतील ॲस्टिक ॲसिडचे ते ॲज इट इज असतील. म्हणजे डिसोसिएशन पूर्णपणे झालं आहे का, आयोनायझेशन पूर्ण झालं आहे का, नाही. हा काय झाला, वीक इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल म्हणजे कुठले आहेत, वीक ॲसिड आणि वीक बेसिस. आता मला सांगा, डिसोसिएट जर कमी प्रमाणात होत असतील तर कंडक्टिव्हिटी कशी असेल, कमी असेल. द सोल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट शोज लेस कंडक्टिव्हिटी. ओके, इथपर्यंत काय अडचण नसेल. ठीक आहे.